आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। टीम इंडियाच्या विजयी रॅलीत गर्दी अनियंत्रित, गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीत धक्काबुक्की झाली, अनेकांना दुखापत, व्हिडिओ व्हायरल। सर्व काही गुजरात आहे हे दाखवण्याचा मोदींचा प्रयत्न, गुजरातमधून खेळाडूंसाठी मागवलेल्या बसवरून राऊतांची टीका, तर मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न, राऊतांचा निशाणा। गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का की सब कुछ गुजरात। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात आज 4 वाजता टीम इंडियाचा गौरव, सरकार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार। टीम इंडियाच्या मुंबईतील 4 खेळाडूंचा आज विधान भवनात सत्कार, विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधान भवन सचिवालयाकडून जय्यत तयारी सुरू। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचेही फोटो। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, विश्व हिंदू परिषदेची मागणी। शासकीय निधीतून मतं मिळवण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न, लाडकी बहीण योजनेवर विजय वडेट्टीवार यांची टीका।